हॅलो स्टुडंट, गुड इव्हिनिंग, गुड मॉर्निंग. आज आपण लवकर येतात नाही का? 11 वाजून 11:15 झाले. 11:15. इंग्लिश, सायन्स आणि मॅथमॅटिक. आता इंग्लिशचं तुम्हाला 10 मार्क आउट ऑफ 10 मिळणार. लेटर 5, ट्रान्सलेट 5, बरोबर. आणि इतर अनसीन पॅसेज 20 आणि 40 पडणार म्हणजे पडणार, कारण त्याच्यामध्येच टेन्स ओळखण्यासाठी असतं. फाइंड आउट द टेन्स, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, बरोबर. 3 डिग्रीमधून एक. क्वेश्चन टॅग, नकारात्मक असलं होकारात्मक असलं नकार, वाजंट असेल तर वाजिट, वाजशी तर वाजंटशी. अशा प्रकारे एक मार्क आहे की नाही. क्वेश्चन टॅग, नो सुनर दॅन, ॲज सून ॲज, सगळे घेतले मित्र. आता तुम्ही इंग्लिशच्या फक्त लिंकवर जायचं, फटाफट. तुम्ही लिहिलेलं आहे बरोबर की नाही. अजून मी देणार आहे इंग्लिशचं. इंग्लिशच्या नोटबुकमध्ये लिहिलेलं आहे, सायन्सच्या नोटबुकमध्ये लिहा. सगळे ॲसिड आहेत. नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे मित्र. त्याचा ॲटॉमिक नंबर तुमचा झाला आहे आता पाठ ना. कॅल्शियमचा 20, मॅग्नेशियमचा 12, सोडियमचा 11, क्लोरीनचा 17 आहे का नाही. याच्यातले 2 आहेच. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देतात. व्हिच ॲटम इज दिस, कोणताही मूलद्रव्य किंवा हे मूलद्रव्य आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. KLMN, त्याची ऊर्जा पातळी लिहा. नंतर गिव्ह द रिझन, 50 रिझन दिले, त्याच्यातले 3 100% आहेत. कॉपर आहे, आयर्न आहे, मेटॅलिक आहे, नॉन मेटॅलिक आहे, प्लॅस्टिक आहे, पोल्युटेड एअर आहे, पोल्युशन्स आहे, आणि फोटोसिंथेसिसवर आधारित आहेत रिझन. एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक रिएक्शन आहे मित्र. Ca+H2O गिव्ह राईस CaO कंसात OH टॉईस प्लस हीट. कोणची रिॲक्शन, एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे? अरे यायलाच पाहिजे, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे नाही का. आणि नंतर 4 रिॲक्शन, प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट आहे की नाही. औष्णिक ऊर्जा, तर त्या 4 प्रकारच्या आहेत. Zn+H2SO4 गिव्ह राईस, ZnSO4+H2O आउट ऑफ 40, बरोबर. मॅथमॅटिक्सचं तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे 3 प्रकारचे, त्याच्यातले 2 येणारच. 3 मार्काला 100% 5व्या प्रश्नात आहे, 4थ्या आणि 5व्या. आणि वयावरचे उदाहरणं दिलेले आहेत, अजून 2-3 घेणार आहेत, बरोबर. म्हणजे तुम्ही आउट ऑफ मार्क मिळवा मित्र. फक्त आता इथे फॉर्म्युले दिले ते पाठ करून, एचा समजा एचे कोऑर्डिनेट 2, 3 आहे आणि बीचे कोऑर्डिनेट 5, 7 आहे. तर X1 Y1 कोणत्या पॉईंटला म्हणायचं, एला काय म्हणायचं X1 Y1, बीला काय म्हणायचं X2 Y2. मग तर BCचे काढायचे, बीला X1 Y1, सीचे X2 Y2. म्हणजे तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युलावर √Y2 - Y1 + X2 - X1 प्लस, नंतर सेंट्रॉइडचा फॉर्म्युला नाही का, X1 + X2 + X3/3, Y1 + Y2 + Y3/. त्यामुळे सेंट्रॉइड मिड पॉईंटचा X1 + X2, Y1 + Y2 अपॉन हा मिड पॉईंटचा. आणि स्लोपचा काय, Y2 - Y1 अपॉन X2 - X1. चढ स्लोप म्हणजे M. आता ते पाहणार आहे आपण. हे बघा इथे फॉर पॉईंट ए X1 Y1 आणि बी X2 Y2 दिलाय. पॉईंट दिले म्हणजे आता 2, 4 आणि 5, 7. इथं ए म्हटलंय X1 Y1, बी म्हटलंय X2 Y2. तर डिस्टन्स फॉर्म्युला काय येईल, √X2 - X1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस Y2 - Y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा अंडर रूट आहे, हे लक्षात ठेवायचं. नंतर मिड पॉईंट आहे बघा, X1 + X2/2, Y1 + Y2/2. हा मिड पॉईंट, मध्यबिंदू
शोधायचा. 2 मार्क 2 मार्क. स्लोप बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 जसंच्या तसा फॉर्म्युला लिहायचा आणि त्याच्यात किमती टाकून उत्तर काढायचं. इक्वेशन ऑफ लाईन ए बी 2 मार्काला येतं किंवा 3 मार्काला येतं इक्वेशन. आता हे ह्या वर्षी जास्त येण्याची शक्यता आहे. y मायनस y1 इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इंटू ब्रॅकेट x मायनस x1. म्हणजे आपल्याला इथं स्लोप आहे हा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हा स्लोप आहे, चढ आहे. मग त्याचं इक्वेशन ऑफ द लाईन ए बी काढायचे. ए चे पॉईंट दिलेले असतात, बी चे पॉईंट दिलेले असतात. y मायनस y1 x1 y1 x2 y2 त्याच्यातनं घ्यायचे. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इंटू, आता इंटू असेल तर इथं मल्टिप्लिकेशन आहे x मायनस x1. अशा प्रकारे तुम्ही इक्वेशन ऑफ द लाईन. आता उद्या याच्यावर आपण घेऊ इक्वेशन, मिड पॉइंट आणि स्लोप. 3-4 पॉइंट घेऊ आणि याच्यावर आपण आता सेक्शन फॉर्म्युला बघा. mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. म्हणजे हा सेक्शन फॉर्म्युला आहे की नाही. आणि सेंट्रॉइडचं माहिती आहे x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3y1. तर याच्यावर 100% मिड पॉइंटचं येण्याची ह्या वर्षी शक्यता आहे. आणि इक्वेशन ऑफ द लाईन नाही का, आणि स्लोप तर येतोच प्रत्येक वेळेस 1 मार्काला आणि डिस्टन्स फॉर्म्युला 2 मार्काला. तर हे जे तुम्ही फॉर्म्युले जर पाठ केले, ध्यानात ठेवले तर तुमचे 8 मार्क जवळ झाले. उद्या आपण बघूया. ओके, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.